नमस्कार, कसे आहात सर्वजण? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. आणि मी आज आलेली आहे शाळेतून. घरी झालेली आहे शाळा आणि घरी काय काय काम चाललेलं आहे चला पाहू. दाखवते तुम्हाला पण. खूप काही काम चालू आहे. एकदम युद्धस्तर पर काम चालू आहे बघूत आता. कारण लवकर लवकर काम आम्हाला करून घ्यायचं आहे, पण काम खूप असल्यामुळे लवकर होत नाही ना, वेळच लागणार आहे. इथं पहा, शाळेहून येईपर्यंत सगळं वाट घरी जायची सुद्धा बंद केलेले आहे. हे पाईप घालून तिथून वायर घ्यायचं आहे त्या पोलवरून आणि इथं मीटरला जॉईंट करायचं आहे आणि जॉईंट मीटरला केल्यानंतर ते घरी सप्लाय होणार आहे. हे पहा, वरून विमान कसे जात आहे पहा. विमानं तर इतकं जातात ना, काय सांगताच येत नाही. तुम्हाला मी सारखं आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतच असते. आता हे पहा, असं पाईप घेतलेले आहेत. 2 दिवस झालं खंदण्यासाठी हे माणसं लावलेले. 2 दिवस ते माणसाने घेतलेलं आहे एवढं खंदून देण्यासाठी आणि हे पूर्ण भरण्यासाठी. आता पहा, दाखवते तुम्हाला मीटर कसं बसवलेले आहेत आणि काय नाही. हे पहा, इकडं मीटर होतं आणि ते 2 मीटर होते. आता इकडे एक बॉक्सच केलेले आहेत. चला पाहू तर. दिखाओ मीटर, इधर हो. अच्छा, ऐसे रहता है क्या? ये 2 मीटर। हाँ। अभी भी 2 भी बिठा सकते हैं ना, जगह है ना? 3 बिठा सकते हैं अभी। इधर एक खाली है, इधर भी खाली है। इसको ये इधर नहीं बिठा सकते ना? नहीं, आते इधर एक बिठा सकते शायद। हाँ, 2 बिठा सकते मतलब अभी, है ना? ये अच्छा हो गया ना, पानी नहीं लगता, कुछ नहीं। अच्छे से बंद करो। अच्छे से बंद नहीं हो रहे हैं ऐसे जाएगा। अच्छा, ऐसे ही रहता है। अच्छा अच्छा, इसको भी रहता ना कवर? हाँ, ऐसे इधर है। अच्छा किया अपने गैस बैठा के। एक काम हो गया, ये एक भी 2 भी मीटर बिठा सकते है ना? 3 बिठा सकते भी। अभी 3। बहुत अच्छा हो गया। देखो ये काम एक अगर आप बड़े पोर्शन को 2 भी लगा तो चल जाता ना। अब ये पूरा भरना मिट्टी। हाँ, पूरा भरना। भर के प्लेन करना ना। केलं एक झालं काम। पीछे का कुछ तो कर रहे थे। चल रहा हो जा रहा। एक लाइट बना रहे हो, बोर्ड में करंट आ रहा पड़ता ना सब। इसको निकाल दो, उसका बटन सब सही कर लो। कर लो। आता वरती ह्या लोकांचं काय काम चालू आहे पाहू. त्यांना टाईल्स लावायचं काम सांगितलेलं आहे ना, तर चाललेलं आहे त्यांचंही काम पूर्ण. म्हणजे ते गुत्तच घेतलेले आहेत पूर्ण घरासाठी. किती टाईल्स लागेल आणि कशा कशा प्रकारचे टाईल्स आम्ही सर्व आणून दिलेलं आहे. त्यांचं काम दररोज येऊन करायचं असतं, तर ते दररोज आपलं आपलं काम करत असतात. तर आपण फक्त पाहणी करायची कुठपर्यंत आलेलं। और सारा पुट्टा ऐसा वाला कौन लेके गए? आप लेके गए? क्यों बोल के तो लेके जाना नहीं, ऐसे ही लेके जाते हो बिना बोले? हाँ, तो नहीं, तो पूछ के लेके जाना, ऐसे मत किया करो ना। कितने सारे बाथरूम में सर देख रहे हैं, एक भी नहीं। बोले तो हो गया, ऐसे मत लेके जाइए अब। हाँ, ये सब बांध के रखिएगा, हमको चाहिए गार्डन में वो करने के लिए। हाँ, नहीं तो वो पानी में कचरा जाता फिर। पीछे गार्डन में रखिए हमारे, बांध के। करंट आले, लेकिन करंट गया अभी। असं काही उरलं ना घरातलं, म्हणजे बांधकामाचं सामान, तर ते घेऊन जातात. आम्ही घरी नसतं ना, म्हणून त्यांना मी सांगत होते की असं घेऊन जाऊ नका, कारण आम्हालाही उपयोगाला येतात ना ते वस्तू. परत एवढ्या एवढ्या वस्तूसाठी मग पळापळ करावी लागते. तर पहा, इथं किचनमध्ये असं काम चाललेलं आहे. हा मस्त आपला दुपारची वेळ आहे, जेवण झालेलं आहे, फोन करत बसलेला आहे. आता चला पुढे दाखवते. हे बाथरूम वगैरे सर्व तेव्हाच झालेलं आहे. हे बेडरूमचं झालेलं आहे काम. इकडं फरशी घालायचं, अजून साईडला जे असतात ना स्केटिंग, ते राहिलेलं आहे. इकडचं बेडरूम हे पण फरशी झालेली, टाईल्स झालेलं आहे. इकडे आता मध्ये इकडं आल्यानंतर हे किचन, हे सुद्धा चालूच आहे काम.
अजून याला पण टाईल्स बसवायचं आहे, ते किचनवर कट्टा जे असतो तो तयार करायचा आहे. का गए आपके कुछ इधर आए नहीं आज? कहाँ गए खाना खाने? आणि इकडे पहा नजारा किती छानसा दिसत आहे. निळा, एकदम निळा निळा आकाश आणि पांढरे पांढरे शुभ्र ढग खूपच दिसायला छान वाटत आहेत. पहा तुम्ही पण असं वाटत आहेत की ढग किती खाली आलेले आहेत, एकदम असं वाटतात की जवळच आहेत. तर खूपच छान असं दिसायला वाटत आहे. आणि अशामध्ये सुद्धा विमानं इतकं उडतात ना, काही सांगताच येत नाही. पहा आता आणखीन एक यायला लागलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. चला. इकडं पहा गार्डनचे शेंगा किती निघालेले आहेत शेवग्याच्या, कारण झाड तोडलेलं आहे. खूप दुःख वाटतं. आपण त्याला किती वाढवतो, किती हे करतो, पण काय प्रसंग येतो माहिती नाही ना. कधी-कधी आपल्याला आपली झाडं, आपणच वाढवलेली झाडं, किती प्रेमानं आपण वाढवलेलं, किती त्याला निगा राखलेली, कधी-कधी तोडून टाकावं लागतं. कारण ना खूप उंच-उंच गेलेलं होतं आणि त्याच्या शेंगा पण काढायला येत नव्हत्या आणि ते शेंगा पण व्यवस्थित नव्हत्या. थोडंसं छाटलं ना, मग आणखीन छान येईल ह्या हेतूनच झाड तोडलेलं आहे. तर तसं मी झाड तोडूच देत नाही कोणतंही, पण खूपच सावली झालेली होती. आता इकडे पहा चाललेलं आहे समोर सुद्धा का. ऐसे तरह तो वो बड़ा लाता था उधर हमारे दोस्त के पास, इतना बड़ा। ये आपके मेरे को पास खाली तब दीवार फोन आया, बोले मेरा यहाँ ने साइड पे ये नवा लेके आया, इधर ही सीधे थे। नया है क्या? हाँ, तू तबाह करे और नहीं रहे तो और क्या तू खाली तुम वैसे बोलते चालू करते लोग। चला आता परत मी आले गार्डनमध्ये, कारण सर्व जीव इथे अडकलेला आहे. झाडं तर माझी गेलेलीच आहेत, एकही झाडं आता नीटनेटकं राहिलेले नाहीत. जाऊ द्या, जे झालं ते झालं आता. आता इथून तरी व्यवस्थित गार्डनची निगा राखायची, छान गार्डन करायची. म्हणून आता मी तसंच म्हणजे मी अजून तयारी झाले नव्हते, हे लोक आले कामाला, मग मी तसंच गार्डनमध्ये आलेली आहे, कारण काम होणं महत्त्वाचं आहे. मी इकडे लक्ष नाही दिलं तर मग ते कामही व्यवस्थित करणार नाहीत. झालं म्हणून बसतील, म्हणून मी तसंच इकडं गार्डनमध्ये आलेली आहे सर्व काम सोडून. आता ह्यांच्याकडून सर्व कामं काढून घेते. ते सर्व पॉट्स आहेत ते इकडं ठेवून घेते बाजूला. अगोदर तिथं रान करून घेते व्यवस्थित. आज एवढंच काम होणार आहे, कारण ना सांगून किती करतं ना माणूस. आपण घरचे माणसं रोज थोडं केलं तर त्याला काहीतरी म्हणजे शोभा येईल गार्डनला. उगी एका दिवसाचं काम नाही आहे गार्डन करणं. म्हणजे ते जमीन आता खंदावं लागेल, खात घालावं लागेल, बी टाकावं लागेल, तेव्हा कुठं मग फळ काहीतरी आपल्याला मिळेल. आता त्याच्यासाठी पण आपल्याला वेळ मिळावं लागेल. वेळ केव्हा मिळेल काय नाही. आज उगं संडे होतं, थोडं सुट्टी असते, म्हणून त्या 2 माणसाला बोलवलं. आणि दररोज बोलवणंही शक्य नाही ना, आणि ते लोकाला बोलवून आपल्यालाही वेळ पाहिजे ना, त्यांच्याबरोबर आपणही थांबावंच लागतं. आता ते जेवढा वेळ काम करत आहेत तेवढा वेळ मी थांबले, म्हणून थोडं बहुत हे काम करत आहेत. आता मी थोडं घरी गेलं की मग क्या करना की क्या नाही की म्हणून बसतात, म्हणून मी सर्व काम करून घेत आहे. फार म्हणजे काम करणाऱ्याच्या मागे ना खूप काम असतं, आणि ज्याला कामाची आवड असते ना त्याला त्याच्या मागे काम असतं. त्यांना असा प्रश्नच पडत नाही की आता आपण काय करावं काय नाही. सध्या तर असं कामच नाही, असं तर जीवनात माझ्या कधीच घडलेलं नाही. इतके कामं असतात ना, ते काम कोणतं करू आणि कोणत्या वेळेस कोणतं काम करू, कसं करू, हा मला प्रश्न पडलेला असतो नेहमी. इतके कामं माझ्या मागे असतात. तर चला मग आता मी होता होईल तेवढं आता हे काढून घेते. आणि सर्व पॉटच भरपूर झालेले आहेत ना. आता ते पॉट काय करणार आहे, जे तुटलेले आहेत, मध्ये फुटलेले आहेत, ते सर्व मी काढूनच टाकते, आता फेकून देते. इतका राग आलेला आहे ना, किती करा आणि काहीतरी काम केलं की परत अस्तव्यस्त.
आता तसं काही होऊ देणार नाही मी. आता एवढी लास्ट वेळ, आता एकदा नीटनेटकं ठेवलं की मग पुन्हा त्याला हात लावायची गरजच नाही. आता ह्यांच्याकडून होता होईल तेवढं पॉट तेवढं हलवून तरी घेते. तर चला मग, झालेला आहे वेळ व्हिडिओची संपवायची, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आता व्हिडिओला मी इथंच संपवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि परत. तोपर्यंत आपली साथ असेच राहू द्या. धन्यवाद.